नमस्कार, मी प्रतिमा शिंदे पुन्हा तुमच्या समोर उपस्थित आहे 108 रुग्णवाहिका जी आहे त्याचा प्रश्न घेऊन। सगळ्यात आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा। लय ओर व्हायले बरं, मी इमानदारीने तुम्हाला खोटं सांगत नाही। मी एकही गाडी 108 ची चालू देणार नाही, तुम्हाला टनटन सांगायलो। मी तुम्हाला सांगतो, उभ्या गाडी रॉकेल टाकून ठोकून देईल। अरे काय धंदा झाला? जिल्हा परिषदचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला न्यायचं, तुम्ही म्हणता की गाडी नाही। 2 घंट्यापासून वाट पाहिले राजो दादा। बरोबर आहे, परंतु आता आपल्या गाडी 2 नांदेडला गेलेल्या एक खाळेगाव गाडी पाठवली। अरे पण दोन तासापासून राहते का? बरोबर आहे, परंतु मला तुम्हाला सांगतो, मला 20 मिनिटात गाडी पाहिजे तिथं। नाही तर मी तुम्हाला सांगतो, उद्यापासून मी गाडी तुम्हाला मी पेट्रोल टाकून ठोकून देईल पा। नाही दादा, काही प्रॉब्लेम नाही। ऐका, मला लवकरात लवकर गाडी पाहिजे तिथं। 2 तास झाले वेट बघायला मी तुमच्या गाड्याची। हो दादा, मी तिथल्या झेड्यामध्ये सांगितलंय, मी पाठवली होता। अरे काय धंदा झाला का? 2 घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हात झाली? दादा अरे जिल्हा परिषदचा अध्यक्ष राजे हो, त्याला संभाजीनगरला न्यायचंय, त्याची तब्येत बरोबर नाही आणि तुम्ही हे असं करायला म्हणल्याच्या नंतर चुकीचं नाही का तुमचं? दादा बरोबर आहे, आता सर्वांचं पण मी तिकडलं तुम्ही मला काही सांगू नका। ताबडतोब मला गाडी 20 मिनिटांमध्ये गाडी आली पाहिजे तिथं। 2 घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी फळे गाऊन गाडी येते नाही। पाहिलं तर आमदार साहेबांना एक प्रश्न असा आहे की जेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांवरती, त्यांच्या अध्यक्षांवरती किंवा जवळच्या व्यक्तींवरती अशा काही घटना घडतात, तेव्हाच तुम्हाला 108 ही रुग्णवाहिका आठवते का? कारण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा हे आमदार, खासदार, मंत्रीगण असतात, त्यांच्या दूरच्या नातेवाईकांना घेऊन जायचं असतं, तेव्हा 108ला हे कॉल लावून हे लोक बोलवतात, परंतु 20 मिनिटात ती का येणार आणि कशी येणार याचा कधी विचार केलाय कोणी? नाही ना। 2014 पासून 108 रुग्णवाहिका ही भारत विकास ग्रुप BVG कडे आहे, जी हनुमंतराव गायकवाड यांच्या देखरेखीत चालते। परंतु आता जो नवीन MOU आलेला आहे तो झालेला आहे 2024 मध्ये, आणि आता यातले 21 आणि 15 असे जिल्हे यांनी वाटून घेतलेत। परंतु 108 रुग्णवाहिकेमध्ये काम करणाऱ्या पायलट किंवा डॉक्टर यांना अजूनही कल्पना नाहीये की नेमका त्यांचा जिल्हा हा कुणाच्याच अंतर्गत येतो। एवढंच नव्हे तर या बिचाऱ्या पायलटांना 10 वर्ष ज्या गाडीवरती ते काम करतात त्या ॲम्ब्युलन्सची अवस्था पाहिली तुम्ही कधी जवळ जाऊन? नाही ना। आरोग्य मंत्री आधी जयवंत सावंत होते, त्यांनी पाहिली होती का? नाही। आता प्रकाश आंबेडकर सर आहेत, ते पाहतात का? नाही। वारंवार तक्रारी जातात या रुग्णवाहिकेचे, परंतु तरीही हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे BVG आणि सुमित यांच्यातच खेळतंय, आणि अजूनही या पायलटला, डॉक्टरांना कल्पना नाहीये की नेमकं हे कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे आहे, त्यांची सॅलरी कुणाकडून येणार आहे याची कोणती कल्पना नाहीये। आणि प्रत्यक्षात जर 937 आधीच्या ज्या गाड्या होत्या त्या 937 108 रुग्णवाहिका ALS आणि BLS या आहेत का त्या आधी तपासा। त्यानंतर सुमित फॅसिलिटी कडून 1756 रुग्णवाहिका आम्ही नवीन आणू असं सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्यात एकही गाडी अद्याप दिसत नाहीये। त्यांनी सुरुवातीला 1-2 गाड्या फक्त दाखवल्या होत्या, पण नवीन गाडी आणल्यानंतर नक्कीच त्या नवीन ज्या गाड्या आहेत त्या नवीनच कंपनीतून उचललेल्या आहेत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। कारण 108 रुग्णवाहिका आपण जेवढी अपेक्षा करतो त्यापेक्षाही कमी वेळात ती पोहोचेल असं नाही, कारण त्या गाडीची अवस्था तशी राहिलेली नाहीये। एवढंच नाही तर त्यावरती जीव मुठीत घेऊन काम करणारे जे पायलट आहेत, जे डॉक्टर आहेत, त्यांचाही विचार करणं येथे गरजेचं आहे। आणि रुग्णवाहिका जाळतो हा त्यावरचा उपाय नाही, तर तुम्ही अधिवेशनामध्ये विचारा, कारण प्रत्येक अधिवेशनामध्ये मुद्दा उचलला जातो, मोठ्या चॅनलवरती या बातम्या येतात, पण काही सेकंदासाठी येतात आणि त्या गायब होतात। त्याच्या पुढे याच्यावरती कोणताही मार्ग काढला जात नाही।
BVG कडे आम्ही पाठपुरावा करून सगळे डॉक्युमेंट घेऊन सुद्धा त्यांचं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे जे 500 रुपयावरती झालं होतं, BVG भारत विकास ग्रुपचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे जे परत 2024 नंतर रिन्यू केलं होतं आणि 2024ला सुमित फॅसिलिटीचा जो MOU आला, यातही खूप साऱ्या अशा घटना आहेत ज्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहतं. परंतु कोटीमध्ये जर हे बिल घेत असतील तर मग ॲम्ब्युलन्स अशा का नाहीत? खूप मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरती आता बोलणं गरजेचं आहे. आणि यावरती आता मी प्रश्न उचलायला चालू केलेत. याच्या संदर्भात तुम्हाला लवकरच अजून पुढची बातमी दिली जाईल. तोपर्यंत नमस्कार.